प्रदर्शन करतोय याची निश्चितच सर्वांना अपेक्षा आहे। आणि अशा रिवर्स फटका खेळण्याच्या नादात काहीसा बीट झालेला, तितकंच गचाळ क्षेत्ररक्षण आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते। बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते। धाव संख्या होते 2। स्ट्राइक वरती येतोय राकेश। नयन याने आतापर्यंत 2 चेंडू टाकले आहेत। पहिला चेंडू हा अतिरिक्त अवांतर असा वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि नंतरचा फलंदाजाला बीट करून, परंतु गचाळ क्षेत्ररक्षणामुळे संघासाठी सिद्धार्थ खानू संघासाठी बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते। पाहूया पुढचा चेंडू नयन घेऊन येताना आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येताना नयन शॉर्ट पिच चेंडू जातोय फलंदाजाच्या खांद्याच्या दिशेने। पंचांचा येतोय हा अवांतर धावाचा इशारा, वाईटचा इशारा पंचांकडून। वाईट। आतापर्यंत एकूण एकच चेंडू टाकण्यात आला आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना करण्यात येते की 3 ओव्हरचा सामना हा 15 ओव्हरचा असेल, 2 मिनिटं ग्रेस देण्यात येतील। त्याच्यानंतर तुम्हाला 2 रनची पेनल्टी येईल। टाईम लिमिटमध्ये जर खेळा नाही तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी देण्यात येईल। दोन्ही संघांनाही सूचना असावी। पुढचा चेंडू नयन गोलंदाजी मार्कवर तयार, फलंदाजीला राकेश आणि उंच अपरकट मारण्याच्या नादात फलंदाज होतोय बाद। पहिला हादरा, पहिला गडी गारद होतोय सिद्धार्थ खानूचा। खांदा फलंदाज राकेश। पाहूया आता अशा पद्धतीने नयनने काहीशी दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलंय नयन। पाहूया याच्या पुढे त्याच्याकडून कशी कामगिरी करते। आपल्या संघर्ष शिपोशी संघासाठी नयन पहिला गडी मिळवून देताना आदेश सिद्धार्थ खानू आदेश पुढील फलंदाज सिद्धार्थ खानूकडून येत असताना आदेश आहे एक नावाजलेला फलंदाज आहे लांजामधून। त्याने अतिशय बरीचशी मैदानं गाजवली आहेत। आता बघूया आज आपल्या संघासाठी काय प्रदर्शन करतोय। पंचांनी थोडं स्पीडअप घ्यायचं आहे। पंचांनी थोडं स्पीडअप घ्यायचं आहे। प्रत्येक सामन्यासाठी टाइम लिमिट आहे। बॅट्समननी याची दखल घ्यायची आहे, अन्यथा बॅटिंग इनिंगलाही तुम्हाला 2 रनची पेनल्टी देण्यात येईल। दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे। पुढील चेंडू नयन घेऊन असताना गोलंदाजीचा पूर्ण सर्कलच्या बाहेरून पुन्हा धावत येत असताना शॉर्ट पिच गुडलेनचा चेंडू ऑफ साईडच्या बाहेर, अवांतरचा इशारा पंचांचा, पंच सूरज जाधव यांच्याकडून अवांतर चेंडूचा इशारा। आतापर्यंत फक्त 2 चेंडू टाकून झाले आहेत आणि 4 रन। संघाची धावसंख्या होते 4। आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात एकी रन असताना पूर्णतः अवांतर धावेतून सिद्धार्थ खानूचं धावसंख्या वाढत असताना धावसंख्या होते 4। नयन पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आदेशसाठी आणि आदेशने पुन्हा भिरकवण्याचा चेंडू गुडलेनचा चेंडू मिड विकेटला मारण्याच्या नादात काहीसा बीट होतोय आदेश आणि तितकंच चांगलं असं कलेक्ट केलं यष्ट्यांच्या मागे कीपर संघर्ष शिपूचे कीपरने। क्षेत्ररक्षण आहे आपल्याला लॉंग ऑफला आणि बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्रीचं रक्षण करताना खेळाडू दिसतंय। पुन्हा गोलंदाजातर्फे चेंडू आणि उंच उडवलेला चेंडू जातोय हा मिड विकेटच्या हातात, थेट हातात आणि अशातर्फे बाद होतोय आदेश। आणि दुसरा धक्का बसतोय सिद्धार्थ खानू संघाला आणि हे दुसरं यश मिळतंय संघर्ष शिपोशी संघाला। निश्चितच नयन या खेळाडूने बॉलिंग करताना अवांतर चेंडू टाकले, परंतु त्याच पद्धतीने त्याने आपल्या संघासाठी महत्त्वाच्या अशा 2 खंदे फलंदाजांना सिद्धार्थ खानूच्या बाद करून आपल्या संघासाठी आज चांगलं असं यश मिळवून देत असताना नेक्स्ट बॅट्समनचं नाव तक्षशिला निवे संघाचे कर्णधार यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधत आहेत। तक्षशिला संघाचे कर्णधार बॅट्समनचं नाव संगम। पंचांनी मॅचचा स्पीडअप वाढवायचा आहे, टाइम लिमिट वाढत जात आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे। गोलंदाजी पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय। काहीसं अवांतर असं षटक पाहायला मिळतंय आपल्याला नयनकडून
आतापर्यंत एकूण 3च चेंडू झाले आहेत. चार चेंडू झाले आहेत. धावसंख्या होते 5. गोलंदाजी मार्कवर. नयन पुन्हा आपल्या संघासाठी काहीसं लांबलेलं असं षटक संपवत असताना आणि एक उंच टोळलेला चेंडू पाहूया झेल घेण्यात येते का आणि संघर्ष शिपोशी संघाचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक पॉईंटच्या दिशेने उंच उडालेला झेल अत्यंत अचूकपणे टिपलेला संघर्ष शिपोशी संघाने पुन्हा एक धक्का मिळतोय. सिद्धार्थ खानू संघाला एक गडी बाद होताना पुन्हा 3 गडी बाद. धावसंख्या होते 5. 3 गडी बाद. धावसंख्या होते 5 आणि नयनचा हा 5 चेंडूंचं षटक आतापर्यंत. बॅट्समननी त्वरित लवकरात लवकर यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची दखल घ्यायची आहे. आपल्या सर्व मॅचेसना टाइम लिमिट कमिटीने आखून दिलेला आहे. अभिषेक नेक्स्ट बॅट्समन येतो इथं. अभिषेक बघूया आपल्या संघाला एकामागो एक हादरे बसत असताना बघूया कशा पद्धतीने एक चांगलं असं उत्कृष्ट असं आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज नयन. आणि एक उत्कृष्ट असा चेंडू फुल चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू परंतु कीपरला काहीसा न पकडता आल्यामुळे एक अवांतर धावेने षटक संपतंय. षटकांची धावसंख्या होते 6. अंपायर दोन्ही पंचांनी स्पीडअप ठेवायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी याची दक्षता घ्यायची आहे. टाइम लिमिट आहे आपल्या दोन्ही मॅचेसला सर्व मॅचेसला 2 रनची अन्यथा 2 रनची पेनल्टी आधी सांगितली आहे तर त्याची तुम्हाला लागू होईल. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. हॅलो. पुढील संघासाठी दुसरं षटक घेऊन असताना शैलेश. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना शैलेश आणि पहिल्या षटकांची धावसंख्या होते 3 गडी बाद 6. सिद्धार्थ खानूचे 3 गडी बाद 6. आज काहीसं आज कैलास आपल्या नेहमीच्या सलामीर जोडीदार प्रज्योतला निश्चितच इथं मिस करत असेल. पाहूया अभिषेक कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. टोळीला चेंडू स्ट्राईक देतोय कैलासला. पाहूया आता कैलास आपल्या एक हाती एका जिद्दीने आपल्या संघासाठी डोंगरा एवढी धावसंख्या उभी करताय का पाहूया. धावसंख्या होते 7. 3 गडी बाद 7. कैलाससाठी एवढंच सांगणं असेल अरे उतारो ऐसी चूड़ियाँ जो रातों में खनकती हो और दिखा दो ऐसी बैटिंग जो विराट कोहली में चमकती हो. कैलास यांच्यासाठी पुढील 3 षटकारांसाठी कॉमेंट्री बॉक्सतर्फे 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. तरी पाहूया कैलास आपल्यासाठी काय असं उत्कृष्ट फलंदाज आणि अशा पद्धतीने कॉमेंटेटर कस. कैलास होतोय बाद. खानू संघाला पडतोय 4था धक्का. शिपोशी संघ मजबूत अशा परिस्थितीत जात असताना 4 गडी बाद. धावसंख्या होते 7. 4 गडी बाद. धावसंख्या होते 7. टाइम काय झालाय 9 मिनिटं 40 सेकंद झाले. गोलंदाज कर्णधाराने क्षेत्ररक्षक कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे की 15 मिनिटांमध्ये आपलं 3ही षटकं कंप्लीट करायच्या अन्यथा पेनल्टी देण्यात येईल 2 मिनिटं ग्रेस दिल्यानंतर. बॅट्समनने मॅडी आता आपल्या कैलासच्या ठिकाणी जागा घेण्यासाठी आलेला आहे आणि पाहूया मॅडी आपल्या संघासाठी काय योगदान करतोय. पहिल्यांदाच अशी ढेपाळलेली फलंदाजी आपण सिद्धार्थ खानूकडून बघतोय. हा खानू संघ अत्यंत बलाढ्य संघ नावाजलेला संघ म्हणता येईल परंतु आज त्यांच्याकडून काहीसं असं एक ढासळलेलं प्रदर्शन म्हणता येईल. परंतु क्रिकेटचा
हा खेळ आहे आणि या संघामध्ये हे असं होत असताना क्षेत्ररक्षकांकडून काहीसे मिसफील्ड होते आणि 4 धावा, 4 चौकार. पाहूया पुढचा चेंडू. मॅडीने आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा चौकार मिळवून दिलेला असल्यामुळे आपल्या धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या होते 12. 4 गडी बाद 12. मॅडी पाहूया आपल्या तडाखे बंद फलंदाजीने आपल्या संघासाठी काय करतोय. त्याच पद्धतीने शैलेश आपल्या भेदक गोलंदाजीने आपल्या संघासाठी अजून किती यश मिळवण्याचा प्रयत्न करतोय याची आपण सर्वांना निश्चितच उत्सुकता आहे. कर्णधाराने लक्ष द्यायचं आहे. क्षेत्ररक्षक कर्णधाराने आपला बॉलिंगचा स्पीड वाढवायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल 2 रनची. याची दक्षता घ्यायची आहे. पुढील चेंडू गुडलेनचा चेंडू ऑफसाईडला कटवण्याच्या हेतूने चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड केला जातोय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. धावसंख्या होते 13. 4 गडी बाद 13. चार बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पंच 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पुढील चेंडू शैलेशचा अभिषेकसाठी आणि उंच उडवलेला चेंडू पाहूया. याची झेल आणि उत्कृष्ट असं झेल घेतलेला आहे संघर्ष शिपोशी संघाकडून. पुन्हा एक हादरा बसतोय सिद्धार्थ खानू संघाला. 5 गडी बाद. पाच गडी बाद. धावसंख्या होते आता आउट झाला. धावसंख्या होते 12. 5 गडी बाद 12. आता सतीश संघाचे ज्येष्ठ नावाजलेले खेळाडू लेफ्ट हँड फास्ट मीडियम गोलंदाज सतीश आपल्या तडाखेबंद फलंदाजीतून आपल्या संघासाठी काय योगदान देण्याचा प्रयत्न करतात निश्चित पाहण्यासारखं असेल. तसेच झुंजार संघाचे सलामीचे फलंदाज कौशिक रवींद्र जाधव यांचं पॅव्हलियनमध्ये स्वागत करण्यात येत आहे. पुढील चेंडू आणि ऑफसाईडच्या बाहेर. पंचांचा काही न इशारा. निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 2 षटकांती धावसंख्या होते 5 गडी बाद 12. 5 गडी बाद 12. 5 गडी बाद 12. धावसंख्या होते 12. क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे. आपल्याला टाइम लिमिट आहे. 4 मिनिटांमध्ये आपण आपलं षटक संपवायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. गोलंदाजाचं नाव विशाल. गोलंदाज विशाल आपल्या संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाज विशाल मारा करतील विशाल. फलंदाज मॅडी यांना पाहूया आपण कशा पद्धतीने मॅडी या भेद गोलंदाजीचा सामना करत असेल. पुढील चेंडू शॉर्ट पिच लेनचा काहीसा खेळून काढलेला चेंडू मॅडी याने कव्हरच्या दिशेने खेळलेला. चोरटी धाव घेण्यात यश आणि या धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13. 5 गडी बाद 13. पुढील चेंडू खेळून काढलेला चेंडू सतीश याने चोरट्या 2 धावा घेण्यात यश आणि या धावत यश घेत असताना रनआउट होतोय फलंदाज मॅडी. पंचाचा निर्णय आउट नॉट. पंचांनी लक्ष द्यायचं आहे. बॉलिंग टीमला सांगायचं आहे स्पीडअप घ्यायचं आहे, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. ठीक आहे. हॅलो टाइम स्कोर काय झालाय.
6 6 षटकार. हॅलो, पुढील चेंडू सतीच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. पुढील चेंडू घेऊन येत असताना विशाल, पाहूया सतीश पुन्हा पुढे येऊन चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याच्या नादात बीट झालेला निर्धाव चेंडू. धावसंख्या होते 21, 5 गडी बाद 21. सिद्धार्थ कान्हूचं काहीसं तिसऱ्या षटकांमध्ये बऱ्याच धावा जमा करताना पाहूया. सिद्धार्थ कान्हू समोरील शिपोशी संघासाठी किती धावांचं लक्ष ठेवतोय. पुन्हा सतीश यांनी पुढे येऊन मारण्याचा चेंडू थोडा अपरकट मारण्याच्या नादात काहीसे बीट होत असताना सतीश कांबळे, विशाल याचं शेवटचा चेंडू इनिंगचा शेवटचा चेंडू संघर्ष शिपोशी संघाकडून. विशाल मारा करत असताना सतीश यांना पाहूया. सतीश शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या काढून आपल्या संघासाठी किती समोरील संघासाठी किती धावांचं लक्ष ठेवत असताना रिव्हर्स खेळण्याच्या नादात चोरटी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद गारद. आणि इथे सिद्धार्थ कान्हू संघाने समोरील शिपोशी संघाला 22 धावांचं लक्ष दिलंय. 3 षटकांमध्ये 22 धावांचं लक्ष दिलंय. सिद्धार्थ कान्हू संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कमिटीकडून कळकळीची विनंती आहे. पुढील सामना असेल युगंधर वहाळ. अच्छा, ओके ओके. तक्षशिला नेवे संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तक्षशिला नेवे. सिद्धार्थ कान्हू संघाने आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. संघर्ष शिपोशी संघाला 22 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार संघनायकांनी याची दखल घ्यायची आहे की सामना हा कंपल्सरी चेस असेल. आणि 15 मिनिटांमध्ये जर गोलंदाजी पूर्ण नाही झाली तर गोलंदाजी संघास 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. याची संघांनी कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. संघर्ष शिपोशी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी त्वरित यायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. सिद्धार्थ कान्हू संघाने स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाजी आपली सजवून घ्यायची आहे ग्राउंडवर. सुरुवात करा. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत. 18 चेंडू 22 धावा असं समीकरण या ठिकाणावरती बदललं आहे. 18 चेंडूमध्ये 22 धावा येतील का? आणि 2 बॅटर मात्र मैदानामध्ये येतात. शिपोशी संघाचे 2 बॅट्समन मैदानामध्ये येत असताना आपण सगळेजण पाहतोय. आयुष्याच्या वळणावर संसाराचा रहाटगाडगा चालवत असताना संसारातील आनंद द्विगुणित करण्यासाठी हवं असं ते म्हणजे एक विसाव्याचं ठिकाण आहे. तेच विसाव्याचं ठिकाण म्हणजे आजच्या तरुणाच्या गाडीत म्हणलं ताईत म्हणजेच क्रिकेटचं मैदान.
आणि याच क्रिकेटच्या मैदानामधून मी रुपेश कांबळे मॅन फ्रॉम दाबोळे मुंबई घाटकोपर तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि जातो एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. 2 बॅटर मात्र मैदानामध्ये तैनात आहे. आता 2 बॅट्समनच्या माध्यमातून किती धावा करतील हे बॅटर पाहिजे आपल्याला. 18 चेंडूमध्ये धावसंख्या करायची आहे त्या फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 22 धावसंख्या करायची आहे. आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. आयुष्यामध्ये संकटावर जिंकलो तर इतिहास नाही, हरलो तर मात्र इतिहासच घडला पाहिजे. 2 बॅटर मैदानामध्ये आहे. 18 मध्ये धावसंख्या करायच्या 22 विशाल आहे मॅन फ्रॉम शिपोशा संघाचा बॅटर. आपण पाहतो पहिला चेंडू बाउन्स चेंडू टाकला आणि पंचाने चेंडूला मात्र वाईट घोषित केलंय. धावसंख्या 1 ने भर पडते, धावसंख्या जाऊन स्कोर काढला पोहोचते 1 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो एक विशाल शिपोशा संघाचा वंडर बॉय. अतिशय सुंदरपणे बॅटिंग करतो. आपल्या गावाचं, आपल्या गावच्या नावाचं, लांजा तालुक्याचं, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचं मात्र नाव घोषण केला विशाल मात्र मैदानामध्ये तैनात आहे. पुन्हा एकदा कोणी ट्रॅकला मात्र सज्ज होतो गोलंदाज. त्याच्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक खेळत असतो तो बॅटिंगच्या माध्यमातून. फुल टॉस पहिला चेंडू हवेमध्ये आहे, पायाच्या डिपमध्ये खेळाडू इथे झेल होईल का, परंतु इथे जज करता आला नाही खेळाडूला. आणि पाहता पाहता इथे 2 धावा विशालच्या बॅटमधून मात्र आल्या. धावसंख्या स्कोर काढला वाटतंय, धावसंख्या अजून पोहोचले 3 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्याला आपल्याला 19 धावा करायच्या. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतोय गोलंदाज मायडी मॅन फ्रॉम खानू या संघाचा. खानू हा संघ सुद्धा एक रत्नागिरी जिल्ह्याला बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये तारे, सितारे, कैलास वगैरे आहेत, बरेचसे खेळाडू. कैलास आणि संपूर्ण त्यांची टीम. मोठा स्ट्रोक आला, अफलातून स्ट्रोक, लॉंग ऑफच्या दरम्यान चेंडू जातोय फिल्डरच्या हातामध्ये आणि इथे मात्र विशालला बॅक टू द डगआउट जावं लागेल. सुंदर असा स्ट्रोक खेळला होता, परंतु या ठिकाणावरती सुंदर असा झेल मात्र पकडला आहे तो खेळाडूनं आणि फलंदाज मात्र बादून डगआउटच्या आश्रयाला जातोय. आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये कोण येणार हे पाहायचं. आता येतोय मात्र शैलेश. आपला संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये, संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र आपल्याला करावं लागेल मित्रांनो मैदानामध्ये. आता पाहायचं रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते, नेहमी जिंकण्याची असं मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते, वेळ मात्र जरूर बदल. कोणत्या संघाची मात्र वेळ बदलणार हे मात्र पाहायचं. धावसंख्या करायची जिंकण्यासाठी आपल्याला टोटल 22 धावा करायच्या. स्कोर काढला ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. या ठिकाणावरती शिपोशा संघाच्या 3 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि आता आलाय शैलेश 10 नंबर जर्सी मॅन फ्रॉम शिपोशा संघाचा बॅटर. इथे चेंडू मात्र हवेमध्ये पाहायचे तर झेल होतो का, परंतु नाही, इथे झेल सुटतोय. सोफा झेल होता परंतु झेल काय पकडण्यात आला नाही आणि चेंडू मात्र या ठिकाणावरती झेल सुटतोय. एका धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. आणि इथे मात्र बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला एक मोठा प्रहार, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय, सीमा रेषा बाहेर, चौकार. बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला एक मोठा स्ट्रोक, चौकार. खरोखरच तुषार कांबळे यांचं सुद्धा आगमन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये झालं. विनंती असेल तुषार दादाला, थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणावरती आलेले आहे. तुमच्या महान कार्यामुळे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडू मात्र अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी खेळ करतोय. आणि पुन्हा एकदा सुलक्षच्या दरम्यान ठटवला हा चेंडू एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन स्कोर काढला, ऑन स्कोर बोर्ड पाहू शकता 9 या आकड्यावरती. आणि आता उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि किती धावा करू शकतो माझ्या संघासाठी हे मात्र मला पाहायचं आहे. दोन बॅटर अजूनही मात्र
मैदानामध्ये तैनात आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणखी संघासाठी मात्र पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. यावेळी लॉंगॉनच्या दरम्यान फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे मात्र 2 धावा स्कोर काढला. जोडल्या जातात, धावसंख्या जाऊन पोहोचले, स्कोर काढला 11 या आकड्यावरती. निवेया संघाच्या कर्णधाराला त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. निवेया संघाचा कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणखी 11 धावा करायच्या आहेत. संघर्ष शिफोशा संघाला 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या आहेत फक्त आणि फक्त 11. आता गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होतोय कैलास. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय कैलास. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही आपल्याला धावसंख्या करायच्या त्या 11. दोन 12 चेंडू 11 धावा. कैलास गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतोय कैलास. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पाहायचं, इथे थ्रो केला गेला नाही. थ्रो केला असं तर कदाचित विकेट्सवर चेंडू आदळला असा, परंतु नाही. इथं चेंडू मात्र निर्धाव. आता करायच्यात 11 चेंडू आणखी जिंकण्यासाठी 11 धावा. कव्हर्सला टटोला चेंडू गॅप मध्ये जाईल का बाउंड्रीच्या बाहेर, 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. चौकार बॅट्समनच्या बाईट मधून एक निघाला अफलातून स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावेसाठी आणि धावसंख्या जण पोहोचले 15 ह्या आकड्यावरती. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला संघर्ष शिपोशा संघाला 7 धावा करायच्या. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावा करायच्या आहेत. चेंडू हवेमध्ये झेल होईल का, परंतु नाही. इथे झेल काय मात्र सुटला. आता 6 धावसंख्या करायच्या जिंकण्यासाठी संघर्ष शिपोशा संघाला 6 धावा करायच्या. झुंजार कपिल वस्तू क्रिकेट क्लब टुर्नामेंटचं आयोजन. कव्हर्सला टटोला चेंडू जातोय थर्डमॅनला. डीपमध्ये खेळाडू आहे परंतु 1 धाव या ठिकाणीच आणि चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करून बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 20. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त संघर्ष शिपोशा संघाला 2 धावा करायच्या आहेत. इथे 2 धावा येतील का? कैलासचा हा चेंडू फोडेल. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र जातोय निर्धाव. फक्त 2 धावा करायच्या. संघर्ष शिपोशा संघाला हा सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावा करायच्या. सामना वाटला रंगलेला आहे आणि हा रंगतदार सामना आपण सगळेजण पाहतोय. चेंडू हवेमध्ये इथं झेल होईल का? फलंदाजाला माघारी परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आणखी 1 विकेट तंबूच्या आसऱ्याला संघर्ष शिपोशा संघाच्या. स्पीडअप ठेवा मित्रांनो, फास्ट खेळा. जिंकायला फक्त शिपोशा संघाला 2 धावा करायच्यात. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावा करायच्यात शिपोशिया संघाला. शिपोशा संघ लांजा तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून नावाजलेला गाजलेला हा संघ मात्र सामना करतोय तो म्हणजे सिद्धार्थ खानू या संघाच्या समोर.
जिंकण्यासाठी फक्त 2 धावा करायच्या आहेत संघर्ष शिवपूजा संघाला. यापुढील होणारा सामना कोण आहे? जिंकायला फक्त 2 धावा करायच्या आहेत शिवपूजा संघाला. चेंडू मात्र वाईट स्कोर लेवल झाला. आता फक्त 1 धाव करायचा संघर्ष शिवपूजा संघाला. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. एक धाव करायचं. स्कोर लेवल झालेला आहे. राईट मोर द विकेट. मोठा प्रहार बॅट्समनच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर. विजय संघ ठरतोय तो म्हणजेच संघर्ष शिवपूजा संघाने. यापुढील होणारा सामना थोड्याच वेळात. मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार जातो. शैलेशला विनंती असेल, शैल्या प्लीज कम ऑन द स्टेज. आणि तुझा मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार तू घेऊन जायचा विनंती असेल. यापुढील होणारा सामना संघर्ष शिवपूजा वर्सेस तक्षशिला निवे. यापुढील होणारा सामना संघर्ष शिवपूजा वर्सेस तक्षशिला निवे. संघर्ष शिवपूजा वर्सेस तक्षशिला निवे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याचं टॉस वितरण थोड्याच वेळात होईल. शैलेशला विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी ठरला तो माझा शैल्या मात्र मैदानामध्ये येतोय आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा. हार्दिक असं स्वागत तुझं. शिवपूजा संघ मगाशी सांगितलं होतं की लांजा तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो आणि तोच संघ मात्र मैदानामध्ये. त्याच्यामध्ये प्रमोद असेल, विशाल असेल, शैलेश असेल, असे तारे सितारे आहेत. खरोखरच स्वतःच्या गावाच्या नावाचं लांजा तालुक्याचं नाव मात्र रोशन करतो तो मात्र शिवपूजा संघ. आणि इथे मात्र